अगं तेच तर विचारतोय मी, कोण ही रमा कोरडे? ज्या मुलीची केस आईने स्वीकारली ती रमा कोरडे, जिच्यावर अत्याचार झाला ती रमा कोरडे. तिला न्याय मिळवून देण्यासाठी, त्या नराधमाला कठोरात कठोर शिक्षा देण्यासाठी आई आणि आईची संस्था रात्रंदिवस झटते ती रमा कोरडे. असत्याच्या मार्गाने चालणाऱ्या प्रत्येक माणसाला पश्चाताप हा करावाच लागतो भाऊसाहेब. आणि रमा कोरडेवर अत्याचार झालाय हे सगळ्यांना मान्य आहे, तरी एक मिनिट. माझी पिंक कलरची लिपस्टिक कुठे? किती वेळ तुला सांगितलं बॅग मध्ये ठेवत जा, कळत नाही? जा लवकर घेऊन ये. स्पॉट दादा, स्पॉट दादा. यस मॅडम. चहा घेऊन ये. हो आणतो. आणि साखर कमी घाल. हो मॅडम. मॅम चला, शॉट रेडी आहे. हो मी आलेच. शॉट रेडी होता मॅम. ओके चहा घेते. चालेल चालेल, चहा संपला. नाही नाही ठीक आहे, चलो. अरे चेअर घे रे बाबा. चल बघा काय सीन करायचं आज? सीन ते शीतल येते, समजावते की संसार म्हणजे एक अंडरस्टँडिंग असते वगैरे वगैरे. तो आपण जो सीन केला होता ना, एक्झॅक्टली त्याच्यानंतरचा हा कट आहे. ओके, त्याच्यामुळे थोडासा ॲटिट्यूड, बॉडी लँग्वेज आणि टेम्पो ह्या तिन्ही गोष्टी मला माहिती आहे की तू ते एक्झॅक्टली करशील, पण सांगतो. ओके, करूया मग. ओके सर. ओके, एक्सक्यूज मी, एक मिनिट. हां हां चालेल. हॅलो, हां बोला. हो तुम्हाला लोकेशन माहिती आहे ना? हो मी अजून 2 तास इथे शूटिंग करते. चालेल. ओके ओके, नो प्रॉब्लेम. या चलो. झाला फोन? टेक करून मग आता या, नो प्रॉब्लेम. मार्क दाखव त्यांना. या मॅम, जरा मार्क वर घे. आपला मार्क. हां, मार्क वर झाला? मार्क वर आली आहे ना? ओके. हां, हे बघ. आणि जसं जसं ती बोलायला लागेल ना, त्याच्यानंतर हळूहळू हळू तुझा झूम जाऊ दे आणि तो टाईट, पूर्ण टाईट, म्हणजे इथपर्यंत टाईट क्लोज येऊ दे. ओके,
आणि माझे लुक कुठे असतील? लुक राइट ऑफ द कॅमेरा. ओके फाइन. ओके या रेडी आहे. ओके रोल साउंड. सायलेन्स. चलो ऍक्शन. हे बघ शीतल, तू जे काही मला संसाराबद्दल सांगितलं ना ते बोलणं आणि प्रत्यक्ष तसं जीवन जगणं यात खूप फरक आहे. ज्याचं जळतं ना त्यालाच कळतं. आणि तुला माझ्याबद्दल आणि समीरबद्दल काय माहिती आहे? तो कसं वागतो, त्याच्या वागण्याचा मला किती मनस्ताप होतो ना हे माझं मलाच माहिती. आणि ज्या गोष्टी आपल्याला माहीत नाहीत त्या गोष्टीबद्दल सल्ले देणं चुकीचं आहे ना. कट इट. वेरी गुड. एक्सलेंट. बहुत बढ़िया. चलो हाँ आता नेक्स्ट शॉट. नेक्स्ट शॉट मध्ये सर हा वाला सीन आहे आमचा. हो ना. ओके ओके नेक्स्ट सीन. ओके ओके सर सीन नंबर 6 ना. हाँ सीन नंबर 6. ओके हाँ. अच्छा अभी क्या करने का कि एक तो ट्रॉली लगा. सबसे पहले 3 पीस ले ले. 3 पीस लेके पूरा यहाँ से वहाँ तक के ट्रॉली लगा. ट्रॉली लगा के कैमरा बेस पे रखो, कोई प्रॉब्लम नहीं है. ओके और उसका फिर सोलो वोलो फिर जो है वो फिर कट करते. ओके ठीक है. चलो ओके. हां आणि हे बघ त्याच्यानंतर आपण आहे ना तिचं तो शॉट घेऊ. तो शॉट घेतल्यानंतर त्याचा क्लोज घेऊ. क्लोज घेतल्यानंतर त्याचा मिड शॉट. पण आता लक्षात ठेव तिचे क्लोज व सगळे जे आहे ते आपल्याला घ्यायचे आहेत कारण मी ते त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व असेल. हां लक्षात ठेव. ओके मॅडम शीतल तुम्हाला भेटून गेली. भेटून गेल्यानंतर तिने तुम्हाला काय पटवून दिलं, काय बोलली ते तुम्हाला पटलं नाही. पण आता तुम्ही एकांतात आणि एकांतात तिचं बोलणं तिचं वागणं ते तुम्हाला आता पटायला लागलं. कुठंतरी मनाच्या कप्प्यामध्ये तुम्हाला ते पटायला लागलं. आणि ते पटत असताना तुम्हाला ते कुठेतरी असं ते रिअलाइज होणार आहे. तर आता तो आपण शॉट घेणार आहे. काय आहे की दूरवरनं तुला तो समीर येताना दिसतो. अहो पण आता काय करायचं ते सांगा ना. फार मोठी झालीस. असं काही नाही रे. असंच आहे. अगं मीही इंडस्ट्रीत आहे. सगळ्या बातम्या कळतात मला. लपून राहत नाही कोणापासून. आणि प्रगती करावी का माणसाने. आता मी बघ ना असिस्टंट डिरेक्टर होतो. 2-3 सिरियल्स केल्या. आता फिल्म डिरेक्ट करतोय. माणसाला त्याच्या कामापासून इज्जत मिळते नाही देवकी. अगदी बरोबर आहे. अरे हो माझ्या या चित्रपटाची म्हणजे या घे भरारी चित्रपटाची तू मुख्य नायिका आहेस. तू हा रोल करावास अशी माझी इच्छा आहे. स्क्रिप्ट पूर्ण झाली आहे. चित्रपट हमखास हिट. अगं असा रोल तुला आजपर्यंत मिळाला नाही. कोण कोण आहे चित्रपटात? अगं कोण कोण आहे काय विचारतेस. मल्टी स्टारर फिल्म आहे. इंडस्ट्रीतले अख्खे स्टार माझ्या चित्रपटात आहेत. स्क्रिप्ट केव्हा देतोयस वाचायला? तेवढं सोडून बोलायचं देवकी. मी स्क्रिप्ट कोणालाही देत नाही. केव्हापासून प्रोजेक्ट चालू करतोयस? येत्या जानेवारीत. एका शेड्यूल मध्ये चित्रपट पूर्ण करणार आहे मी. मला सलग 30 तारखा हव्यात तुझ्या. बघते माझं शेड्यूल कसं काय आहे ते आणि तुला उद्या कळवते. नो प्रॉब्लेम. चालेल. उद्या कळवलं तरी मला चालेल. बरं चल मी येऊ. अरे चहा तरी घेऊन जा. अरे मी कुठे चहा घेतोय. चल बाय. येतो मी.
बघतो. तक्रार कर. अरे चला मॅडम रेडी झाली का? शॉट रेडी आहे, बोलवा मॅडम. चला चला. बाबा, तुम्ही इथं? मी नाही, जरा अस्वस्थ वाटतंय. कोण, मी आणि अस्वस्थ? बरा आहेस ना तू? नाही म्हणजे तब्येत वगैरे बरी आहे ना तुझी? नाही, मला काय धाड भरली, मी अगदी ठणठणीत आहो. माझ्या अस्वस्थतेबद्दल बोलला म्हणून म्हटलं. नाही, मला आपलं तसं वाटलं म्हणून मी सहज विचारलो. नाही नाही, बोल, मुद्द्याचं बोल. म्हणजे तसं काय बाबा की तुमच्या कुठल्याही प्रकरणात बोलण्याचा मला तसा काय अधिकार नाहीये, पण तरी मला वाटतं की तुमचा मुलगा या नात्यानं किंवा या घराचा सदस्य या नात्यानं तरी. विशाल, अरे आमच्या कुठल्याही प्रकरणात तुला बोलायला किंवा ओपिनियन द्यायला परवानगी वगैरे घ्यायची काही गरज नाहीये. म्हणजे मला काय म्हणायचं होतं बाबा की मला आईची ही एक गोष्ट अजिबात आवडलेली नाहीये. कशाबद्दल बोलतोयस? हो, त्या रमा कोरडीची केस आईनं स्वीकारण्याबद्दल. हा, पण का? अहो म्हणजे तुम्ही ती केस स्वीकारलेली असताना आईनं ती केस स्वीकारायला नको होती. नाही नाही, ती केस तिनं आधी स्वीकारली होती. काय? हो. अहो बाबा, मग मग तुम्ही का स्वीकारली ती केस? नाही, मी जेव्हा ती केस स्वीकारली ना विशाल, तेव्हा मला माहित नव्हतं यशोधरा या केसमध्ये समाजसेविका म्हणून इन्व्हॉल्व आहे. अहो बाबा, पण एकदा कळल्यावर तरी तुम्ही. विशाल, ही केस मी जी स्वीकारली ना, तो माझा पेशा आहे, माझं प्रोफेशन आहे. आणि यशोधरा या केसमध्ये रमा कोरडीच्या पाठीशी उभी आहे, ते तिचं समाजसेवेचं व्रत म्हणून. पण बाबा, अरे यशोधरा आपलं कर्तव्य करते आणि मी माझं. ते सगळं ठीक आहे हो, पण या रमा कोरडीच्या केसचे पडसाद आपल्या घरावर उमटायला नको. डोंट वरी, तुझ्या डोक्यातलं वेळ काढून टाक, असं काहीही घडणार नाही. हो, तरी पण बाबा मी काय म्हणतो, अहो एवढा अट्टास कशासाठी? अहो अहो नाही स्वीकारली एखादी केस तर काय फरक पडणार आहे? अरे पण आता ती केस स्वीकारली आहे ना मी. नाही म्हणजे मी काय म्हणतो बाबा की समजा एखादी केस दिली सोडून तरी काय फरक पडतो? नाही म्हणजे मी काय म्हणतो बाबा की समजा एखादी केस दिली सोडून तरी काय फरक पडतो? आणि मग भाऊसाहेब गुप्तेंच्या शब्दाचं काय? लोक काय म्हणतील मला? माझे कलिग माझ्याबद्दल काय विचार करतील? अरे तेही जाऊ दे, पण ज्या विश्वासानं माझ्याकडे अशील आला, स्वतःची केस माझ्याकडे दिली, मला ऍडव्हान्स दिला, त्याच्या विश्वासाचं काय? बाबा विशाल, उपदेश देणं फार सोपं असतं. आणि मला हे कळत नाही, तू का इतका अपसेट आहे? अरे हे सगळं सांभाळायला मी आणि यशोधरा समर्थ आहोत ना. ते मान्य आहे बाबा, मग आपल्या घरचे सगळे सदस्य अपसेट आहेत या गोष्टीमुळे. सगळे म्हणजे? सगळे म्हणजे सगळेच. मी, नयन, देवकी, दिलीप. ओके, तुम्ही आता कसलीही काळजी करायची नाही, मी आहे ना. डोंट वरी,
ओके ओके, येतो मी. म्हणूनच दिलीप मला त्या दिवशी असं बोलला. बाबा, फार टेन्शन मध्ये दिसताय तुम्ही आज. टेन्शन असतं रे कामाचं माणसाला. या केसचा जोपर्यंत निकाल लागत नाही तोपर्यंत मला काही चैन नाही. ही वकिली म्हणजे ना दिलीप एक प्रकारची डोकेदुखीच आहे. कारण तुझी आई रमा कोर्टेच्या केसमध्ये माझ्या विरोधात. म्हणून तुम्हाला टेन्शन आलंय. आई रमा कोर्टेच्या केसमध्ये तुमच्या विरोधात लढते म्हणून. हे जे प्रश्न तो नाही. पण बाबा, आईचा समाजात मोठा दरारा आहे हा. अरे ये रणजित. बैस. इथे जरा प्रायव्हसी छान असते. काय घेणार, चहा कॉफी की थंड? काही नको. आज रविवार, सुट्टीचा दिवस. घरी बसून बसून अगदी कंटाळा आला होता. म्हटलं चला जाऊन येऊ भाऊसाहेबांकडे. नाही नाही रणजित, तू आलास ते अगदी योग्य केलं. कोर्टात आपला दिवस कसा जातो काही कळत देखील नाही. नाही हो ना. नाही तर सुट्टीच्या दिवशी घड्याळाचे काटे हळूहळू फिरतात की काय असं वाटायला लागतं. अगदी खरं आहे रे. काय म्हणतोस आणखी? बस बाकी काय नाही, सगळं रुटीन नेहमीच. हा पण तुझं तसं नाही. घरी सुनबाई आहेत, राजू सारखा नातू आहे बरोबर खेळायला. वेळ कसा जात असेल हे तुला कळतही नसेल. हे खरं बोललास तू. राजूमुळे आमचा वेळ छान जातो. पण एक सांगू का रणजित, आता स्वतःचा नातू बघायची इच्छा आहे रे. ते म्हणतात ना, मुलगा म्हणजे मुद्दल आणि नातू म्हणजे त्यावरील व्याज. क्या बात है. अरे होईल. अरे नातूही मिळेल तुला. मला सांग, परमेश्वरानं तुला काय नाही दिलं? सगळं दिलंय. नाव, कीर्ती, पैसा. मग ह्या एका इच्छेपासून तुला कसा वंचित ठेवीन तो? आणि राजू हा तुला नातवासारखाच दिलाय परमेश्वरानं. अगदी खरं बोलतोस रणजित. आमचा राजू फार गोंडस आहे. घरात सर्वांना लळा लावला बछाड्याना. वहिनींनी हे एक अगदी योग्य काम केलंय बघ. तुला सांगू रणजित, अरे आमची नयन, विशाल, दिलीप, तो नाम्या देखील, या सर्वांमध्ये राजू मिसळून गेलेला आहे. अरे दिवसभर मस्ती करतात आणि त्यांना असं मस्ती करताना आनंदात बघून मलाही फार आनंद होतो. कोण कुणाचं, पण लळा लागला रे त्याचा. पूर्वजन्मीचं काहीतरी रक्ताचं नातं असणार त्याचं आणि तुमचं. कोणास ठाऊक. अरे कोणास ठाऊक नाही, नक्की निश्चितच आहेच. अरे रक्ताचं नातं नसताना आपण एकमेकांचे मित्र होतो, जवळ येतोच ना. हा पूर्वजन्मीचाच ठेवा आहे. माझी आई नेहमी सांगायची. असेलही. अरे असेल नाही, आहेच. अरे जगात किती माणसं आहेत, पण नेमका त्या दिवशी राजूच कसा दिसावा वहिनींना? वहिनी त्यालाच का घेऊन घरी आल्या? हा, काहीतरी ऋणानुबंध नक्कीच असणार तुमचा आणि त्याचा. रणजित, तुझं लॉजिक कधी कधी पटायला लागतं यार. अरे पटायला जावं, खरं आहे तेच बोलतोय ना. मे बी. यशोधरा वहिनींचे विचार आणि निर्णय मला बरेचदा पटतात. अरे ती आहेच तशी. कुणालाही तिचं म्हणणं पटतेच. कारण यशोधरा हुशार आहे, प्रामाणिक आहे, कर्तव्यनिष्ठ आणि तत्ववादी आहे. म्हणून हे सगळं मानतोस ना तू. तरी पण मग काय, तू वहिनींचं का ऐकत नाहीस? कशाबद्दल बोलतोयस? रमा कोरडेच्या केस बद्दल.
भाऊसाहेब बस पुरे. रमा कोरडे, रमा कोरडे, रमा कोरडे, सारखा तोच विषय. तुम्ही सगळे मला रमा कोरडे बद्दल का उपदेश देताय? कोण लागते ती तुमची? कोण आहे ती रमा कोरडे? माझं एक काम होतं. कसलं? थोडा ॲडव्हान्स हवा होता. आई आजारी आहे ना, गावी पैसे पाहिजे. आजपर्यंत मी तुला पैसे दिलेत? नाही साहेब. मग का मागतोस मला? तुला माहिती आहे ना घरचं सगळं व्यवहार बाईसाहेब बघतात. हो. तिला मागायचं. जी साहेब. तू दुसरा एखादा व्यवसाय कर ना, वाटल्यास फिल्मशी निगडीत कर, पण फिल्म बद्दल मी तुला कुठलीही मदत करू शकत नाही. पण बाबा मी तुम्हाला सांगतो तुमचे पैसे परत येतील. मी तसं लिहून द्यायला तयार आहे. मी दिग्दर्शनाशिवाय कुठलं दुसरं काम करूच शकणार नाही.